नाव विशाखा कदम। मी सध्या घनकचरा विभागामध्ये काम करत आहे। मी सध्या सहसमन्वयक या पदावरती काम करते। झोन क्रमांक 8 वार्ड क्रमांक 115 मध्ये सध्या आमचं काम सुरू आहे। आज अभ्यास दौरा कार्पे संस्थेअंतर्गत अभ्यास दौरा करण्यात आलेला आहे। तर याच्या अंतर्गत आम्ही स्वच्छता अभियान राबवत आहोत। अवेअरनेस करून घंटागाडीमध्ये तर कचरा येतोय, परंतु काही नागरिक, काही हॉटेल्स, कमर्शियल परिसरातील नागरिक रात्री बेरात्री मोकळ्या परिसरात कुठे कचरा टाकतात, त्या ठिकाणी आम्ही वेस्ट टू वंडर म्हणजे टाकाऊ वस्तूचा उपयोग करून तिथे सुशोभीकरण करून असे जीपी पॉइंट्स बंद करतोय। माठ, जुन्या चादर्स, बांबू वापरून आम्ही तिथं सुशोभीकरण करून तिथे चांगला मेसेज देतोय की इथे कचरा टाकू नका, आणि त्या प्रकारे जीपी पॉइंट्स आम्ही बंद करतोय। मी सतीश नरवडे, कापी प्रतिनिधी। म्हणजे एक दिवस आड येते, त्याच्यामुळे बरेच जण कचरा सगळा कचरा गाडीमध्येच टाकताय। आमचा एरिया पण खूप स्वच्छ झालेला आहे। पहिले पण तरी बरंच फरक पडला आहे कचरा गाडी। 8 दिवसांनी 4 दिवसांनी आम्ही फोन केला। पैशाला जाऊन हेच पाणी आपल्याला रिपीट येते, हे लोकांना माहिती नाही, ही जनजागृती होत नाही। त्या अनुषंगाने आता ते खाम नदी संडेला की सगळ्यांनी इको पार्कला आहे, खाम नदीला आपण इको पार्क केलेला आहे। त्यासाठी सगळ्या नागरिकांना आपण तिथे बघण्यासारखं आहे की तुमच्या लक्षात येईल की हे पर्यावरण प्रेमी सुद्धा सांगतायत, सर स्वतः बघतात तर त्याच्यामध्ये किती बदल झालाय। पहिलं काय बघायला पाहिजे। मॅडमला सांगा, तुम्ही सरकार करतो मॅडम, तुम्हाला चाचणी तर तशी आपण घंटागाडीवर काम करतो। आणि याचे खाण जे आमच्या गाडीच्या पाठीमागे असतात, पहिले बरेच आमच्या कचऱ्यात घंटागाडीला उशीर होत होता। 8 दिवसाला गाडी येत होती, पहिले एवढं काही हे नव्हतं, पण आता आमचे सर लोक आमच्या मागे आल्यापासून आम्ही बरंच फरक पडला घंटागाडी येण्यामध्ये। पहिले लोक मिक्स कचरा देत होते, आणि मिक्स कचरा असल्यामुळे आम्हाला उशीर पण फार होती। 8 दिवसाला गाडी होती, त्याच्यामध्ये आता त्यांनी घरोघर जाऊन सांगून त्यांनी बराच बदल केला ह्याच्यामध्ये, आणि एवढं बस ना।